Hello students, today we are learn to chapter number 3. The name is properties of natural resources. Natural resources means काय तर नैसर्गिक संसाधने. आता नैसर्गिक संसाधने म्हणजे जसं की निसर्गातून जे काही आपल्याला खनिजे किंवा जे काही आपल्याला प्राप्त होतं त्याला आपण संसाधने असं म्हणू शकतो आहे. तर त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत म्हणजे त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते आज आपण शिकूया. ओके, लेट्स रिकॉलमध्ये त्यांनी एक क्वेश्चन आस्क केलेला आहे, पाहूया काय आहे तो. विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर, व्हाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर. आता हवेमध्ये काय भरपूर वेगवेगळे वायू असतात, तर ते कोणते आहेत ते लिहायचं आहे. आणि हे जे हवेचं जे काही मिश्रण असतं म्हणजे त्याला होमोजिनियस असं म्हटलं जातं. होमोजिनियस म्हणजे काय, एकजिन्सी मिश्रण असं त्या हवेला म्हटलं जातं. तर असं का म्हटलं जातं ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द युजेस ऑफ द व्हेरियस गॅसेस इन एअर. हवेमध्ये वेगवेगळे प्रकारचे वायू आहेत, तर मग त्या वायूंचे एक्झॅक्टली उपयोग काय आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, मग आपण आता चॅप्टरला स्टार्ट करूया. प्रॉपर्टीज ऑफ एअर. आता आपला हा जो धडा आहे याच्यामध्ये सुरुवातीचा जो पॉईंट आहे तो एअरशी रिलेटेड आहे, म्हणजे हवेशी. तर मग नक्की हवेचे गुणधर्म तरी काय आहेत ते जाणून घेऊया. एअर इज ऑल अराउंड अस. आपल्या आजूबाजूला काय आहे, हवा असते. ओके, वी कॅन नॉट सी इट येट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. आता आपल्या आजूबाजूला हवा जरी असली तरी आपण म्हणजे ती पाहू शकत नाही आहे, पण तिची आपण जाणीव करू शकतो. म्हणजे आपल्याला ती डोळ्याने जरी दिसत नसली पण तिचं अस्तित्व हे जे आपल्याला जाणवत असतं. आपण हवेमध्ये असा हात जरी फिरवला तरी आपल्या हवेला काहीतरी असं स्पर्श करतं आहे असं आपल्याला वाटत असतं. ओके नाही. When we inhale, air is taken in through the nose. If you blow on our hand through our lips, we can feel the air. आता आपल्या तोंडासमोर हात धरा आणि त्याच्यावर फुंकर मारा, असं आपण जर करतोय तर तिथे आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. म्हणजे आपण तोंडातून जी काही हवा बाहेर टाकतो म्हणजे ती काय झाली, एक प्रकारची एअर म्हणजे ती हवाच झालेली आहे. आणि जी आपण हातावर फुंकर मारून आपण ती तिथं महसूस करू शकतो किंवा जाणीव आपण त्याची करून घेऊ शकतो. ओके, त्यासाठी त्यांनी काही प्रयोग दिलेले आहेत ते पाहूया. नंबर 1, टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम ऑर अ पेपर ऑर प्लास्टिक स्ट्रॉ, टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इज रिमेन्स हॉरिझॉन्टल. तुम्हाला काय करायचं आहे, झाडूची एक काडी घ्यायची आहे, म्हणजे झाडूची काडी असते ना ती लांबमध्ये, तशी काडी घ्यायची आहे. आणि आपण जे कोल्ड्रिंक्स वगैरे पितो पहा, त्यासाठी आपण एक स्ट्रॉ वापरत असतो पहा. स्ट्रॉ आपण त्याने जे कोल्ड्रिंक्स वगैरे पित असतो म्हणजे आपण वर ओढत असतो, तर तो एक स्ट्रॉ घ्यायचा आहे. आणि त्या काडीला काय करायची आहे, मध्यभागी अशी एक दोरी बांधायची आहे आणि ती अशा पद्धतीने टांगायची आहे की ती बरोबर आडव्या रेषेत राहील. म्हणजे कसं, त्या काठीला म्हणजे ती काठी जी असणार आहे बारीकशी, त्याला आपल्याला काय करायचं आहे, जी ती काडी असेल किंवा एखादा स्ट्रॉ जर घेतला तर आपण कसे दोन्ही बाजूंना हवा जा ये करू शकते. आणि काडी जर घेतली तर काय हवा जाऊ शकते का, नाही. ओके, हवा आरपार जाऊ शकत नाही. म्हणजे दोन्हीपैकी आपल्याला काहीतरी एक घ्यायचं आहे. तर त्यांनी आय थिंक इथं पिक्चरमध्ये त्यांनी स्ट्रॉ घेतलेला आहे. ओके, स्ट्रॉ जरी घेतला तर त्याच्यातून हवा आरपार जाते म्हटल्यावर हवा त्याच्यात थांबणार आहे का, नाही. त्याला असं मध्यभागी अशा पद्धतीने बांधायचं आहे की ती आडव्या रेषेत राहील, म्हणजे सारखी राहील ती. नेक्स्ट, tie 2 rubber balloons of the same size at the two ends of the stick. See to it that the stick remains horizontal. Now remain one balloon, inflate it and tie it again at this original position. Does the stick remain horizontal? The stick goes down on the side of the inflated balloon. This means that air was there. This means that air has weight. Air is a mixture of gases. Therefore, like all other matter, it has mass and weight. म्हणजेच काय तर पाहूया. मग आपल्याला ती जी स्ट्रॉ असणार आहे, ती जी काडी असणार आहे, त्याच्या दोन्ही टोकांना सारख्याच आकाराचे 2 रबरी फुगे बांधायचे आहेत. म्हणजे सारखे फुगवलेले असे 2 रबरी फुगे बांधल्यानंतर ती काडी आडवी सरळ रेषेत आहे का ती पाहायचं आहे. हो, ती सरळ रेषेतच असणार आहे. पण त्यातला जर आपण एक फुगा काढला आणि तो परत फुगून परत काडीच्या पूर्वीच्या ठिकाणी बांधला तर आता काडी काही आडव्या रेषेत राहते का ती पाहायचं आहे. म्हणजे दोन्ही सारखे भरलेले फुगे आपण त्याला लावायचे आहेत. तर काडी जी असणार आहे, स्ट्रॉ जो असणार तो आडव्या रेषेत राहणार, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण एक फुगा काढून घेऊ
तर काढल्यानंतर ती काडी काय एका साईडला झुकणार आहे. पहा दिसतंय तिथे पिक्चरमध्ये, म्हणजे आपण जर त्याची हवा काढली तर ती एका साईडला झुकणार आहे. म्हणजेच काय, फुगवलेला जो फुगा आहे तो काय करतो, स्वतःचं अस्तित्व तिथं तो तयार करत असतो आणि त्या पद्धतीने तो तिथे वजन जे आहे त्याचं तो बांधील करतो आणि ते वजनानुसार तो काय खाली येतो. म्हणजे काय, आपण म्हणतो की हवा, आता फुगा जो आहे तो आपण हवे थ्रूच भरत असतो ना, म्हणजे फुग्यामध्ये काय असतं, वजन म्हणजे काय असते, त्याची हवा असते आणि ती जर नसली तर मग ते वजन त्यामध्ये काही राहणार आहे का, तर नाही. म्हणजेच काय, तर हवेलासुद्धा वजन असतं, आपण ह्या प्रयोगाद्वारे स्पष्ट करू शकतो. आता हवा जी असते ही काय वायूंचं मिश्रण आहे, म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रकारची वायू मिश्रित झालेलं आहे. आणि जसं एखाद्या पदार्थाला वजन असतं तसंच हवेलासुद्धा मास अँड वेट म्हणजेच वस्तुमान आणि वजन असतं, हे आपण या प्रयोगाद्वारे सिद्ध करू शकतो. ओके. सेकंड आहे, टेक अन इंजेक्शन सिरिंज विदाउट अ निडल, पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व ॲज इट यू डू सो. आता एखादी सुई नसलेली सिरिंज आपल्याला घ्यायची, इंजेक्शनची जी सिरिंज असते ना, आपण दवाखान्यात जातो पहा, खाली दिलं आहे पाहिजे ती जी असतं इंजेक्शन, ते इंजेक्शनची एक सिरिंज घ्यायची, म्हणजे ते प्लॅस्टिकचं जे असतं काही कवर ते घ्यायचं आहे. आणि तिचं जे काही पिस्टल आहे, पिस्टल म्हणजे काय, तर पाक्षी साईडचं जे असतं ना ओढण्यासाठी आणि दाबण्यासाठी, मागे आपण मागे पुढे जे नेऊ शकतो त्याला पिस्टन म्हटलं जातं. म्हणजे की त्याला दट्ट्या असं शब्द आहे त्याला, आणि होल, पुढे त्याला एक होल असतं म्हणजे छिद्र असतं, बरोबर आहे. तर मग तो जो आपण ती जी पिस्टन असतं आपण ज्यावेळेस मागे ओढतो त्यावेळेस त्या मागे ओढतो म्हणजे काय, त्यामध्ये आपण हवा तिथे एक प्रकारे भरत असतो थोडक्यात. द पिस्टन कॅन बी पुल आउट इझिली, म्हणजे काय, ते पिस्टन काय आपल्याला सहजपणे बाहेर ओढता येत नाही, थोडंसं आपल्याला तिथे जोर लावावा लागत असतो. द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो. नाव क्लोज the inlet hole of the syringe tightly with your thumb. Pull the piston and let it go. It's the force required to pull out the piston more or less than before. Does the piston remain as it is after you let it go? म्हणजेच काय, आपण ज्यावेळेस ती पिस्टन जे असतं बाहेर ज्यावेळेस आपण काढण्याचा प्रयत्न करतो तर ते इझिली आपण बाहेर काढू शकत नाही, म्हणजे थोडंसं आपल्याला तिथं प्रेशर आपल्याला जे काही आहे ते लावावं लागत असतं. ओके. इथे पिस्टन दाखवलं आहे, होल पण दाखवलेला आहे, सहजासहजी आपण ते बाहेर ओढू शकत नाही. आणि नंतर बाहेर ओढल्यानंतर ते जे काही पिस्टन असणार, दट्ट जे असणार आहे, ते हात सोडल्यावरही तसाच राहतो, म्हणजे आपण हात जरी काढला तर तो ज्या पोझिशन मध्ये आहे त्याच पोझिशनमध्ये तो राहतो. आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला ते सिरीजचं जे काही तोंड आहे म्हणजे त्याचं जे काही होल आहे ते आपल्याला अंगठ्याने बंद करायचं आहे. आणि तो जो पिस्टन आहे तो पिस्टन आपल्याला काय करायचं आहे, बाहेर ओढायचा आहे आणि नंतर हात सोडून द्या. म्हणजे मग आता पिस्टन जो आहे बाहेर ओढण्यासाठी आपल्याला जोर कमी लावावा लागला, आणि हात सोडल्यानंतर जो पिस्टनचा आहे तो तसाच राहतो का असं आपल्याला पाहायचं आहे. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये पहा, म्हणजे पुढचं जे काही चित्र आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे, एक बोट अंगठ्याने आपल्याला ते दाबून धरायचं आहे. तर अंगठ्याने दाबून धरल्यानंतर मग त्याच्यामध्ये हवा येणार आहे का, नाही. म्हणजे पिस्टन जे ते एकदम सहजसहजी आपण मागे ओढू शकतो आहे. पण मागे ओढल्यानंतर आपण जर स्टॉप केलं त्याला ओढताना, तर आय थिंक ते पाहूया आपण पुढे काय होईल ते. द मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस द गॅसेस in the air are in constant motion. When these molecules strike a body, they create pressure on the body. This is the pressure of air that we call atmospheric pressure. म्हणजे आता हवेमध्ये वायूंची जी रेणू आहे ती नेहमी सतत हालचाल करत असतात. तर ही जी रेणू असतात, तर रेणू आपल्याला माहिती 2 अणूंचा एक रेणू तयार होत असतो. 2 ॲटम्स इज इक्वल टू मॉलिक्यूल, म्हणजेच काय, रेणू तिथे तयार होत असतो. मग आता ही जी रेणू आहेत तेव्हा ते जर एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा ते वस्तूवर काय करतात, दाब निर्माण करतात, म्हणजे तिथं ते प्रेशर ते तयार करत असतात. या प्रेशरलाच, ह्या हवेच्या दाबालाच आपण काय म्हणतो मग, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे वातावरणाचा दाब आपण त्या प्रेशरला म्हणत असतो. नेक्स्ट, ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंज क्लोज, more space becomes available to the air in the syringe and it becomes rarefied. मग आता हे सिरिंजचं जर आपण छिद्र बंद केलं, म्हणजे पुढचं जे छिद्र आहे ते जर आपण तिथं अंगठ्याने जर दाबून ठेवलं, तर अशा वेळेस काय होणार, सिरिंजमध्ये म्हणजे ती जी काही मधला जो स्पेस असणार आहे, हा जो काही मधला स्पेस आहे तो ब्लॅक कलरचा दिसतो ना, तर ह्या स्पेसमध्ये काय होणार आहे, हवेला जागा उपलब्ध होणार आहे. आणि ती तिथं कशी होऊन जाणार आहे ती, तर
काय म्हटलं त्यांनी, रॅरिफाईड. म्हणजे रॅरिफाईड म्हणजे काय, ती विरळ तिथं होऊन जाणार, म्हणजे ती कमी तिथं होणार आहे. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरिंज इज लोअर्ड. Comparatively, the pressure of the outside air is very high. That is why when the pull out piston is released, it is immediately pushed in. नंतर जसं की आता त्यामुळे जर सिरिंजमधला हवेचा जो दाब आहे तो कसा होऊन जातो, कमी होऊन जातो. म्हणजे आपण जर पुढे जर अंगठा जर लावला त्या पुढील होलाला, तर सिरिंजमधला जो दाब आहे तो कमी होतो. म्हणजे आपल्याला ते पिस्टन जे ते मागे पुढे आपण सहज करू शकतो आहे. का तर तिथं हवेतील दाब त्याच्यातील कमी झालेला असतो म्हणून. आणि आपण जर ते पिस्टन जे ते बाहेर जर खेचलं आणि जर सोडून दिला तर ते लगेच आत ढकललं जातं. म्हणजे ते एक प्रकारे तिकडे ॲट्रॅक्ट होत असतं. ते जिकडे हवा असेल त्या हवेच्या दिशेने ते काय होतं, स्वतःला ॲट्रॅक्ट करत असतं. इफ धिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड होल्डिंग द सिरिंज in different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. म्हणजेच काय, तर आता ही जी काही सिरिंज आहे ती आपल्याला काय करायची, उभी करून पाहायची, आडवी करून पहा, तिरपी करून पहा. त्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये आपण धरून हा जर प्रयोग केला तर प्रत्येक वेळेस ते जे पिस्टन आहे ते ओढल्यानंतर मध्येच जाणार आहे. म्हणजे हे जे इंजेक्शन, हे जे काही सिरिंज दिसते आणि आपण जर म्हणजे ज्यावेळेस आपण जे होल जर मोकळं ठेवलं तर अशा वेळेस पिस्टन ओढायला आपल्याला काय होतं, तिथे थोडंसं आपल्याला प्रेशर, म्हणजे आपल्या तिथे आपल्याला जोर, तिथे फोर्स आपल्याला तिथे लावावा लागत असतो. का, कारण की त्या होलमधून हवामध्ये येत असते, बरोबर. पण जर त्या होलच्या ठिकाणी आपण जर दाबून धरलं अंगठ्याने किंवा कशाने, तर तिथे काय हवा जी आहे ती मध्ये राहत नाही. ओके, ती हवा जी असते ती तिथून निघून जाते किंवा ती विरळ कमी होऊन जाते. आणि अशा पद्धतीने आपण जर पिस्टन मागे ओढून पाहतो आहे आणि मागे ओढल्यानंतर आपण जर सोडून दिला तर परत पिस्टन ज्या जागेवर आहे त्याच जागेवर वापस तो जातो. तर असं काय होतं की जो वातावरणाचा जो दाब आहे तो स्वतःला, म्हणजे त्या पिस्टनला, त्या दट्ट्याला तो स्वतःकडे खेचत असतो. हे सर्व कशामुळे पॉसिबल होतं, तर वातावरणातील दाबमुळं. जसं की आपण पाहतो, ज्या दिशेने वारा असेल त्या दिशेने आपण कधीच चालत नाही, त्याच्या ऑपोजिट दिशेने आपण चालतो. तर का, कारण की आपल्याला काही इजा तिथे होऊ नये म्हणून. आता वातावरणाच्या दाबाद्वारे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जात असतात, की जसं की पावसाचा निष्कर्ष पण त्याद्वारेच, हवेच्या दाबाद्वारेच काढला जात असतो. समुद्राची भरती, ओटी यामध्ये हवेचा खूप महत्त्वाचा रोल असतो. ओके, सो फ्रॉम दिस वी कॅन इन्फर दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन्स. म्हणजे काय, वातावरणाचा दाब जो असतो तो सगळ्या दिशांना कसा असतो, सारखाच असतो. हे आपल्याला ह्या गोष्टीवरून लक्षात येईल. का, कारण की आपण जी सिरिंज आहे ती आपण आडवी करून पाहिली, तिरपी करून पाहिली, उभी करून पाहिली. म्हणजे आपण चारही दिशांना जर ती उलटी पालटी कशी करून बघितली आणि जर त्याला आपण जर अंगठ्याने दाबून धरलं त्याचं टोक, आणि जर आपण पिस्टल जर ओढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळून येईल की हवा जी असते ती चारही बाजूने असते. म्हणजे सिरिंजचं तोंड आपण चारही बाजूला कसंही ठेवलं तरी काय असणार आहे, ते तिला जी जागा व्यापायची ती जागा ते व्यापणारच आहे. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण काय, हवेची जी काही गुणधर्म आहेत, म्हणजे काय, जसं की इट हॅज मास अँड वेट, म्हणजे हवेला वस्तुमान आणि वजन असतं. ते आपण ह्या बलूनच्या प्रयोगाद्वारे सिद्ध केलं होतं. जर तुमच्याकडे स्ट्रॉ असेल आणि 2 बलून असेल तर हा प्रयोग तुम्हीसुद्धा घरी करू शकतात. खूपच सोपा असा प्रयोग आहे. ओके, त्यानंतर आपण हे जे काही सिरिंज आहे, हे काही इंजेक्शनचं सिरिंज आहे, या थ्रू आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब तो कसा तयार होतो आणि तो कशा पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो किंवा कमी जास्त करू शकतो हे आपण या सिरिंजच्या एक्झाम्पल थ्रू शिकलो आहोत. ओके, त्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो, तर मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन्स. म्हणजे वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी हा सारखाच असतो, समानच असतो. ओके, हे आपण सिरिंजच्या एक्झाम्पलवरून आपण तिथे इन्फ्लुएन्स किंवा निष्कर्ष आपण तिथे काढू शकतो. ओके, सो होमवर्कमध्ये तुम्ही हे जे काही 2 क्वेश्चन आपल्याला विचारले आहेत त्यांचे आन्सर्स लिहायचे आहेत. नंतर प्रॉपर्टीज ऑफ एअर, सुरुवातीला ज्या 3 ओळी आहेत त्या इंग्लिश टू मराठी तुम्ही लिहू शकता. त्यानंतर इथे जे काही ब्लॅक लाईन्स आहे, जसं की एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, देअरफॉर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट, ही लाईन तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहू शकताय. त्यानंतर
प्रेशरच्या ह्या ज्या काही 4 ओळी आहेत द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेसपासून, ह्या 4 लाईन्स तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहू शकताय. नेक्स्ट वी कॅन इन्फर दॅटपासून तर डायरेक्शन्स, ह्या ज्या 2 लाईन्स आहे ज्या ब्लॅक इंकमध्ये डार्क केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला शब्दार्थ देखील लिहून पाठ करायचे असतात. ओके, सो गुड बाय.